बायका शिकल्यानंतरच काहीतरी विरोधात बोलायला लागले आणि त्यांना कळायला लागलं असं काही नाहीये. मी असं म्हणेन, स्वतःच्या भोवती काही सीमारेषा आखून घेऊ नका. निदान वाचनाच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारचं वाचत राहा, ऐकत राहा, पाहत राहा. आपला मन, मेंदू आणि डोळे उघडे ठेवून जगा आणि मग स्वतंत्रपणे विचार करा. त्याचा कोणी दिलेला रेडीमेड विचार घेऊ नका. नमस्कार मंडळी, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. खरं तर सध्या आपण 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आहोत. साताऱ्याच्या मातीमध्ये हे साहित्य संमेलन होतंय. परंतु आजही गेल्या वर्षीचं असणारं साहित्य संमेलन आणि त्याच्यामधलं भाषण, ते सगळं जे काही आहे ते लोकांसमोर लख्ख आहे. याचं कारण आहे, ते भाषण होतं डॉक्टर तारा भवाळकर यांचं. आणि सध्या आपल्यासोबत डॉक्टर तारा भवाळकर आहेत. पहिल्यांदा तर पुस्तक नाक्यावर तुमचं मनस्वी स्वागत आहे. मनोविकास प्रकाशनाच्या स्टॉलवर सध्या आपण आदरणीय मॅडमना भेटतोय. सगळ्यात पहिली जी प्रतिक्रिया मला विचारायची आहे, गेल्या वर्षीचं सगळं वातावरण आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आज आपण आहोत आणि पुढे 100व्या वर्षात जाणार आहोत. एकंदरीत कसं वाटतंय, काय भावना आहेत या निमित्तानं? मराठी साहित्याच्या दृष्टीने जितकी माणसं जमतील, जितके उपक्रम होतील, तेवढा भाषा विकासाच्या आणि साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने उपकारक गोष्टी असतात कुठल्याही समाजामध्ये. साहित्य संमेलन हा त्याचा एक भाग असतो. कारण पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण त्या भाषेमध्ये होणार, त्याच्यामध्ये लेखक निर्माण होणं, प्रकाशक निर्माण होणं. कारण लेखकाच्या दृष्टीने प्रकाशक ही एक महत्त्वाची गोष्ट. कारण प्रकाशन नाही झालं तर लेखकाच्या लिहिण्याचा उपयोग काय. आणि अशी प्रदर्शनं भरणं, त्याच्यामुळे लोकांना एकाच वेळेला अनेक पुस्तकं पाहायला मिळतात. आणि ज्यांना कोणाला फारशी प्रवृत्ती नाही, ती प्रवृत्ती होते पुस्तक समोर पाहिल्यावर आपण घ्यावं म्हणून. तर त्याच्यासाठी जे अनुकूल वातावरण आहे, ते हे सगळे घटक मिळून ते वातावरण निर्माण करतात. आणि साहित्य संमेलन हे त्याच्यासाठी एक निमित्त असतं. आणि त्या निमित्ताने आपण हे सगळे उपक्रम करतात, याचा आनंद निश्चित आहे. पण त्याला आणखीन एक भरीव दिशा मिळणं हेही गरजेचं आहे. तुमची साहित्यिक जडणघडण होणं, या सगळ्यामध्ये प्रवासात चालत राहणं, वाचक, लेखक, एक साहित्यिक आणि लोकसंस्कृतीच्या दृष्टिकोनातून अखंडपणे बोलत राहणं, या सगळ्यामध्ये ही साहित्य संमेलन, साहित्याचे उत्सव यांचा वाटा किंवा याची योगदान कसं होतं नेमकं, म्हणजे काय वाटतं? मी साहित्य संमेलनाशी आयुष्यात फार उशिरा संबंधित आले. पहिलं माझं म्हणजे वाचन हा पहिला नुसता छंद नाही तर व्यसन आणि त्या हस्तकार्यात आहे. आणि अगदी लहानपणापासून आमच्या काळामध्ये लहान मुलांच्यासाठी फार पुस्तकं आई वडील उपलब्ध करून देऊ शकत नव्हते. परंतु शाळांच्या मधनं, महाविद्यालयांच्या मधनं ग्रंथालय, गावातली ग्रंथालय, तर सगळ्या ग्रंथालयांचा माझ्या वाचन संस्कृती वाढवण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. अगदी आमच्या वेळेला म्युन्सिपाल्टीच्या शाळेतल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा अतिशय चांगली पुस्तकं असायची. आणि दुसरे म्हणजे काही फारशी व्यवधानं नसायची मुलांना चित्त विचलित होण्यासाठी. आणि म्हणून पुस्तकांचा सहवास आणि विशेषतः ग्रंथालयांनी आणि प्रकाशकांनी त्याच्यामध्ये गेलेला सहभाग हा नेहमी उपकारक. अगदीच. तुमच्या लेखनातले महत्वाचे जे टप्पे आहेत, त्यातली 2 पुस्तकं आज आपल्या सोबत आहेत, जे मनोविकास प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित झाले. त्यातलं एक सीतायन आहे आणि दुसरं तारकांगण हे पुस्तक आहे. त्या 2 पुस्तकांविषयी आम्हाला म्हणजे प्रक्रिया, एकंदरीत हे सगळं, त्यातला आशय आणि त्यातल्या प्रतिक्रिया, काय नेमक्या भावना आहेत या दोन्ही पुस्तकांमध्ये? तारकांगण हे परवाच्या दिवशी अक्षरशः प्रकाशात आलं. अरे वा. कारण परवाच्या दिवशी पुण्याला तो कार्यक्रम झाला आणि आज ते आपल्याला पुस्तकांच्या दुकानामध्ये इथे दिसत आहे. सीतायन 2-3 वर्षापूर्वी आलं. सीतायनची भूमिका सांगायची झाली तर आपल्याला रामचरित्र माहीत नाही असा भारतीय माणूस कुठलाही, शहरी नागरिक, सुशिक्षित, अशिक्षित, प्रत्येकाला रामचरित्र थोड्याफार फरकाने माहीत असतं. परंतु ज्याला आपण अभिजात ग्रंथ म्हणतो, वाल्मिकी रामायण, तर फार कमी लोकांनी वाचलेलं असतं. आणि तरीही ही कथा सगळ्यांना माहीत असते. हे कसं काय होतं? म्हणजे ती कीर्तनं, प्रवचनं, आख्यानं, बायकांच्या गाणी, ओव्या, ह्या सगळ्यात नाही येते. आणि हे फक्त
महाराष्ट्रातच नाही, भारतभर खेड्यात पाड्यात सगळ्यांच्या शिक्षित अशिक्षितांच्यामध्ये ही कथा प्रचलित आहे. आणि त्या प्रत्येक कथा ही एकापेक्षा दुसरी वेगळी आहे. याचा एक कोश तयार केलेला आहे फादर कामिल बुलके नावाच्या एका फ्रेंच संशोधकांनी. आणि त्याच्यात 250 ते 300 रामायण कथा त्यांनी नोंदवलेल्या आहेत. त्यापैकी लोकपरंपरेत चालत असलेल्या काही कथांच्यावर मी या पुस्तकामध्ये लेखन केलंय. म्हणजे मूळ कथा दिलेल्या आहेत, कशा मला मिळाल्या, कुठे मिळाल्या. म्हणजे बंगाली आहे, कर्नाटकीतला आहे, महाराष्ट्रातल्या बायकांच्या जात्यावरच्या उभ्या आहेत, आदिवासींच्या वरच्या आहे. आणि या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी ग्रंथ रूप झालेलं आहे. आणि या कथा अभिजात कथेपेक्षा वेगळ्या कशा आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्व लोकपरंपरेतल्या लोकांना सीता ही अतिशय महत्वाची व्यक्ती वाटलेली आहे. म्हणून लोक रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. मी ती सीतायन म्हटलेलं आहे त्याला. सीता ही सर्वांना जास्त प्रभावी वाटलेली आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं पुस्तक आहे तारकांगण. ते आजवर मी बरंच लिहित आले आणि ते लिहिता लिहिता काही ग्रंथानिविष्ट झालं नाही. म्हणजे दिवाळी अंकातनं वगैरे वगैरे लिहिलं गेलं. तर आता आमचे प्रकाशक जे आहेत ते म्हणाले आपण ते सगळं एकत्र करून त्याचे काही ग्रंथ करू. त्यातला पहिला ग्रंथ पाटकरांनी केलेला आहे. वेदना विद्रोहाचे रसायन असं सीताईंच्या बाबतीत तुम्ही लिहिले. तर ते तारकांगण पुस्तक हे असंग्रहित परंतु मी लिहिलेल्या अशा साहित्याचं संकलन आहे. आणि अविनाश सप्रेंनी त्याचं संपादन प्रस्तावना वगैरे केलेली आहे. त्या सीतायनला उपशीर्षक दिलेलं आहे वेदना विद्रोहाचे रसायन. कारण बाईचं जीवन एकूणच आणि विशेषतः भारतीय बाईचं जीवन हे वेदनामय पण आहे. आणि असं आपण समजतो की बायका शिकल्यानंतरच काहीतरी विरोधात बोलायला लागले आणि त्यांना कळायला लागलं, असं काही नाहीये. ज्या वेळेला लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हापासून बायकांना हे कळत होतं आपल्याला काय जास्त आहे, काय बरं आहे, काय वाईट आहे. आणि ते व्यक्त करत आल्या होत्या त्यांच्या गाण्यातनं, कथातनं, बोलीतनं. आणि ज्याला आपण अनक्षर माणसं म्हणतो, मी अशिक्षित म्हणत नाही. लिहिता वाचता येत नाही पण त्यांना शहाणपण आहे. तर असं जे साहित्य आहे त्यांना लोकवाङ्मय किंवा लोकसाहित्य. तर म्हणून त्या वेदना पण आहे बाईच्या जगण्याची आणि तिने व्यक्त केलेला विद्रोहही आहे. एक या सगळ्या प्रवासामध्ये अनेकांची सध्या जे वाचतायत, लिहितायत आणि साहित्य संमेलनामध्ये नव्याने येऊ पाहतायत, हे सगळं बघतायत, या सगळ्यांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल किंवा काय आवाहन कराल? आमच्यासारख्या लहान लेकरांना काय आवाहन कराल? मी असं म्हणेन, स्वतःच्या भोवती काही सीमारेषा आखून घेऊ नका. निदान वाचनाच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारचं वाचत राहा, ऐकत राहा, पाहत राहा. आपला मन, मेंदू आणि डोळे उघडे ठेवून जगा आणि मग स्वतंत्रपणे विचार करा. त्याचा कोणी दिलेला रेडीमेड विचार किंवा हे घेऊ नका. सर्व प्रकारचं वाचन करावं म्हणजे मी करत आले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अगदी धार्मिक पुस्तकांच्या पासून ते मार्क्स आणि रसेल पर्यंत सगळे वाचलेले आहे. आणि आजही माझ्या संग्रहात ते आहे. म्हणजे वेद उपनिषदांच्या पासून, धर्मशास्त्राच्या इतिहासापासून ते मार्क्सची मीमांसा, या सगळ्या. आणि त्या सगळ्याच्या विचारातून आपला एक स्वतंत्र जडणघडण होत असते, आपली एक स्वतंत्र विचारधारा निर्माण होत असते. आणि ती विचारधारा जास्त महत्वाची असते. हा विचार टिकवण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी दिशादर्शक आहात, मार्गदर्शक आहात असं मला नेहमी वाटत राहतं. तुमचा संवाद हा नक्कीच, आता हे नवीन वर्ष आज सुरू होतंय, तर या वर्षामध्ये वैचारिक जडणघडण करण्यासाठी हा संवाद पुस्तक नाक्याला नेहमीच उपयोगी पडत राहील. मनापासून धन्यवाद या ठिकाणी म्हणेन. असंच कायम संवाद साधत राहू, पुन्हा पुन्हा पुस्तक नाक्यावरती भेटत राहू. खूप खूप धन्यवाद मंडळी. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपली सुरुवात ही एका अशा गोष्टी सांगणाऱ्या, वैचारिकतेच्या दिशेने नेणाऱ्या आणि आपल्याला वाचनाची, विवेकाची जाणीव करून देणाऱ्या या अशा आपल्या आजीबाई बसून झालेल्या आहे. त्याच्यामुळे आपण असंच वेगवेगळ्या लोकांना भेटत राहणार आहोत आणि ऐकत राहणार आहोत पुस्तक गप्पा. त्यामुळे पुस्तक नाक्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.